नमस्कार मैत्रिणींनो, ऋतूच्या क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. चला शिकूया. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण स्टिचिंग आणि कटिंग प्रिन्सेस कट ब्लाऊज बघणार आहोत. अगदी फिनिशिंग कुठेही न चुकता इथे मोजमाप घेतलेली आहेत. तर सुरू करूया कटिंगसाठी. इथे पहिल्यांदा मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे. पेपर कटिंग कसं करायचं योग्य मापासह ते दाखवते. ठीक आहे. इथे उंची घेतलेली आहे माझी 14 इंच. तिथे अधिक 1 इंच मिक्स करायचं. कुठचा पण माप असू दे तुमचं ब्लाऊजचं, त्याच्यामध्ये 1 इंच लांबीला मिक्स करायचं असतं, ॲड करायचं. ठीक आहे. मग तिथून आपल्या ब्लाऊजची जी लांबी असते ती रेषा आपण तिथं ड्रॉ करून घ्यायची जिथे उंची संपते. इथे शोल्डर 34 साईजला 5.5 इंचाची शोल्डर घ्यायची. व्यवस्थित बघायची सारखी आहे का आणि ड्रॉ करायचे. आर्मोल घ्यायचा आहे 6 इंचाचा. ठीक आहे. जी उभी रेषा आहे ती 6 इंचावर घ्यायची. छाती आपली आहे 8.5 इंच. त्याच्यात 2 एक्स्ट्रा मिक्स केलं तर किती होतं? 10.5 म्हणजे 11 इंचावर इथं मार्किंग केलं. ठीक आहे. आता इथे गळारुंदी मी 2.5 इंचाची घेणार आहे. फ्रंट नेक मी 10 इंचाचा घेणार आहे. बॅक नेक जो आहे तो 10 इंचाचा घेणार आहे, कारण सर्वात प्रथम आपण बॅक नेकचं कटिंग करत असतो, बरोबर. जिथे वरती 2.5 इंच विथ घेतला आहे तसं खाली पण 2.5 इंच रुंदी घ्यायची आहे तुम्हाला. तसंच आता इथे आपली कंबर मोजायची आहे. इथे कंबर आहे 8.5 इंच. 8 चौक 32 8 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी देणार आहोत, जो बॅक टक्स असतो, आणि 2 इंच शिलाई मार्जिन. शक्यतो मी नवीन शिकणाऱ्यांसाठी 2 इंच शिलाई मार्जिन देत असते, बरोबर. आता जेवढी छातीपासूनची कमरेची रेषा एकमेकांना जॉईन करून घ्यायची. ठीक आहे. आता आर्मोल आपला आहे 6 इंचाचा. त्याचा मध्य करायचा आणि पॉईंट करायचा आणि तिथे 1/2 इंचावर रेषा आखायची. परत इथे एक इंचावर बॅक टक्स द्यायचा. 1 किंवा 1.25 इंचावर देऊ शकता, जास्त 1.5 नको, 1.25 इंचावर देऊ शकता. आता इथे शोल्डर स्लोप देणार आहे 0.75 म्हणजे 1/2 इंच. शोल्डर स्लोप कंपल्सरी आहे, गळ्याच्या साईडनं द्यायचा आहे तुम्हाला. आता इथे 4 इंच मी आडवा टक्स कमरेकडनं आणि उभा टक्स 4.5 इंच कंपल्सरी. बेसिक सगळ्यांसाठी एकच टक्स येतो आणि आपण 1-1 इंचाचा घेतला त्याच्यामुळे अर्धा इंच बाजूला साईडला उभे टक्स आखून घ्यायचे. पट्टीच्या साह्याने अशा पद्धतीत आखून घ्यायचे. आता 2 इंच पकडायचं आणि शिलाई मार्जिन आखून घ्यायची. हे शक्यतो मी नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगत आहे, म्हणजे तुम्हाला समजेल नक्की. आता एक पेपर घ्यायचा, त्याच्यावर बॅक कट केलेला आपण जो ड्रॉ केला होता तो कटिंग केला आणि तो इथे आखून घेत. ठीक आहे. इथे आखून घेतला. बघायची सगळी मोजमाप सेम आहेत का, परत एकदा मोजून बघायची. इथे 8 चौक 32 अधिक 2 इंच घेतला आहे मी आणि ड्रॉ करून घेत. जसं बॅग आहे तसंच आखून घ्यायचं. जसं बॅकला तुम्ही गळारुंदी दिली तशीच फ्रंटला सुद्धा द्यायची 2.25 इंच. पण फ्रंटचा गळा आपला 7 इंचाचा आहे, तो पण मी पान आकाराचा घेणार आहे. ठीक आहे. तुम्ही कोणत्या पण आकाराचा गोल आकार किंवा हार्ट शेप देऊ शकता. आता इथं अर्धा इंच मी तिरकी रेषा आखली आणि असं राऊंड करून घेतला. ठीक आहे. आता इथं मी 1/2 इंच क्रॉस रेषा आखून आर्मोल शेप दिला. आता ह्याचा मी शोल्डरचा मध्य काढायचा, पॉईंट द्यायचा आणि तिथून आपला ॲपेक्स पॉईंट मोजायचा. तुमचा जो ॲपेक्स पॉईंट असेल तो. माझा इथे 10 इंच आला आहे, मग मी ॲपेक्स पॉईंटवर अशी आडवी रेषा आखून घेते. तुम्हाला जसं सोयीस्कर होईल तसं. ठीक आहे. आता इथून 1/2 इंच बाहेर घ्यायचं. ठीक आहे. आणि आपण पहिल्यांदा फ्रंटचा आता पार्ट आपण कटिंग करणार, त्याच्यामुळे कुठचं पण फ्रंट असू दे, अर्धा इंच बॅकपेक्षा जास्त घ्यायचा असतो, एवढं लक्षात ठेवा.
अशा पद्धतीत. आता इथं तुमचा ॲपेक्स पॉईंट आहे त्याचा 10वा भाग काढायचा, त्याच्यात अर्धा इंच मिक्स करायचं आणि रेषा आखून घ्यायची दोन्ही साईडला, आडवी आणि उभी. जो उभा टक्स असतो ना तो, आणि जिथे आपण 75 इंच आत बाहेर घेतला तिथे जॉईन करायचं. हा झाला प्रिन्सेस कटचा आकार. ठीक आहे. आता इथून 2 इंच आणि उभा टक्स 2.5 इंचाचा घ्यायचा आणि पफचा आकार द्यायचा. आता बाहेरच्या साईडनं 2 इंच घ्यायचं आणि छातीपासून अर्धा इंच घ्यायचं किंवा पाऊण इंच घेऊ शकता. मी ते अर्धा इंच घेते कारण छाती लहान आहे त्याच्यामुळे. आता हे जी पॉईंट काढले ते जॉईंट करून घेऊया आपण अशा पद्धतीत. इथं जॉईंट करून घ्यायचे. आता हे झालं आपलं कटिंग. पाऊण इंच आपल्याला शोल्डर स्लोप द्यायचा राहिला होता, तो देऊन घेऊया. आता आपण कटिंग करून घेऊ. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी जे काही शिकवते ते तुमच्या नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे, जे घरात बसून असतात त्यांच्यासाठी. तर ही शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते तर मला कमेंट्समध्ये खाली सांगा, कारण इथे मी पुरेपूर सगळं स्टेप बाय स्टेप शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप अजिबात करू नका. आणि माझं चॅनल आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा आणि हायपी द्यायला विसरू नका. आता इथून शोल्डर स्लोप कटिंग करू. आता जो काही शेप आहे, मी बघा शेप कशा पद्धतीत कटिंग करते ते बारीक नजरेने बघायचं आणि कट करायचं. ठीक आहे. हा झाला आपला प्रिन्सेस कट. अगदी सोपा आहे, कुठेही काही कठीण दाखवलेलं नाही, कारण माझी शिकवण्याची पद्धत ही सोपी आहे. आता इथे मी जो आरी वर्क केला आहे कपडा, मी आधी 2 दिवस हा आरी वर्क करून घेतलेला, माझ्या नऊवारी साडीवरचा आहे. तर आरी वर्क केलेला कपडा घेतला. पहिल्यांदा आपण स्लीव्स आता कटिंग करणार आहोत ना, पेपर पॅटर्न, त्याच्यासाठी आपल्याला जे आरी वर्क केलं आहे तेवढं उंची बघायची. ठीक आहे, तेवढी उंची बघायची, कारण तुम्हाला पण असे आरी वर्क रेडीमेड मिळतात, त्यामुळे त्याची उंची बघायची आणि नंतरच पेपर कटिंग करायचं. आता इथे आहे 10.5 इंच उंची आहे, मग मी 11 इंचावर मार्किंग केली उभी लांबीची. आता इथे लांबीची रेषा आखली की पूर्ण उंची झाली आपली. तिथून आडवी रेषा 1.5 इंचाची घ्यायची. आता आपला कॅफाईट घ्यायचा 4 इंचावर किंवा 3.5 इंचावर घेऊ शकता. 36 छाती असेल तर 3.75वर घ्या. आणि उभी रेषा आपण 2 इंचाची जी शिलाई मार्जिन घेतो ब्लाऊजला ती जिथे आखून घ्यायची. आता दंडघेर आपला आहे 6 इंच, त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करायचे आणि रेषा जॉईन करून घ्यायची. स्लीव्स पण कठीण नाही, स्लीव्स पण सोपा आहे. अशा पद्धतीत जॉईन करून घ्यायचं. मुंड्यानुसार बाहीचं माप कसं काढलं जातं, त्याची बाहीच्या उंचीनुसार कसं काढलं जातं, व्हिडिओ अपलोड सेपरेटली केलेला आहे, तो तुम्ही एकदा पाहून घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देईनच, तो तुम्ही बघून घ्या, तुम्हाला नक्की सोपं जाईल. आता इथे आपले सगळे पेपर पॅटर्न इथं कटिंग केलं मी, ते तुम्हाला शो होत असेल. आता आपण अस्तरवर, लायनिंगवर आपण, कारण अस्तरचा ब्लाऊज आहे, लायनिंगवर आपण कट करणार आहोत. ते कट करून घेतले. आता तुम्हाला सांगते मी बॅक साईडला जे आरी वर्क केला आहे त्याची, म्हणजे त्याच्यावर अस्तर वगैरे कसं ठेवायचं मी तुम्हाला इथे शो करून दाखवते. खाली ठेवलं आहे अस्तर. तर बघा बॅक साईड, गळ्याकडच्या साईडला फ्रंट साईड. आता स्लीव्सचे पॅटर्न्स आपण असे लावून ठेवूया. थोडा जॉईंट द्यावा लागेल. आता इथे कटिंग करून घेतलं मी अशा पद्धतीत. आता आपण प्रत्येक अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन करून घेऊया. सिंपल आहे, ब्लाऊज शिवायला काही कठीण नाही. बाहेर देण्यापेक्षा स्वतःचा एक ब्लाऊज, त्याच्यानंतर तुमच्या आईचा, मग तुमच्या बहिणींचा असं शिवू शकता तुम्ही. आता इथे मी स्लीव्सचा मेन फॅब्रिक म्हणजे सरळ भाग, तो सरळ भागावर अस्तर ठेवला आहे, कारण मी हे दुमडून घेणार आहे. अस्तरचे ब्लाऊज असे स्टिच करायचे, सरळ भागावर अस्तर ठेवायचं. आता
आता अस्तरवर दाब शिलाई मारायची असते. जो काही शिवलेला शिलाईचा भाग आहे तो अस्तरच्या साईडला करायचा आणि दाब शिलाई मारून घ्यायची. आता अस्तर आतमधल्या साईडला फोल्ड करून बाहेरून एक शिलाई मारून घ्यायची. प्रेस टिप म्हणतात त्याला. तुम्ही इस्त्री करू शकता. अशा पद्धतीने आपलं हे बाहीचं स्टिचिंग झालेलं आहे. तुम्ही करू शकता बाही वगैरे पहिल्यांदा फिटिंग करून सगळं अस्तर लॉक करू शकता. पण ॲक्च्युली मला इथे थोडासा जोड द्यायचा होता म्हणून मी तो ओपन ठेवला आहे. ठीक आहे. आता आपण बॅक साईडला येऊ. आता बॅक साईडला सुद्धा सेम करायचं आहे. बॅक साईडची सरळ भागावर अस्तर ठेवायचं आणि पलटून घ्यायचं. अशा पद्धतीत शिलाई मारायची अर्धा इंचावर. आणि अस्तरच्या साईडला जी शिलाई आतून मारलेली आहे अर्धा इंचाची अस्तरच्या साईडला आली पाहिजे आणि प्रेस टिप मारायची वर. अशा पद्धतीत मी पूर्ण शिलाई दाखवलेली आहे. तुम्ही पण शिवू शकता स्वतःचा ब्लाऊज. आता आपण पाहायचं की आपण जो गळा घेतला आहे तो आरीवर्कच्या दिशेने आहे का. म्हणजे जरा पाव इंच जास्त असेल तरच तो गळा आपल्याला राऊंडमध्ये शेप करायचा आहे. नाहीतर काय करायचं आपण थोडासा त्याची रुंदी असते ती कमी करायची. आतल्या साईडनं आरीवर्क बाहेरच्या साईडनं ठेवायचं आणि आतल्या साईडनं पाऊण इंच तरी मारावं लागतं आतल्या साईडनं अशी गोलाकार शिलाई. कारण जेव्हा आपण बाहेर काढतो म्हणजे सरळ भाग घेतो त्यावेळी आपल्याला जी प्रेस टिप द्यायची असते गळ्याच्या साईडनं ती द्यायला मिळणार नाही. ठीक आहे. पाऊण इंच घेऊन शिलाई मारायची. आता जिथे मी शिलाई मारली त्याच्या चर्राशी 1-2 रेषा कट करून घ्यायचं आणि नॉच मारायचे बरं का. नॉच मारायचे आणि नंतर मग शिलाई हे करून घ्यायची. आता हे पलटून घेतलं आहे आणि बाहेरच्या साईडनं मी अशी शिलाई मारलेली आहे बाहेरच्या साईडनं. ठीक आहे. मी डबल शिलाई मारली कशाला निघू नये यासाठी. आता इथे पलटून घेणार. आता पलटून घेतल्यावर आपला हा बॅक फ्रंट कसा आला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता इथं काय होतं आहे आपण पाऊण इंच घेतल्यामुळे आपल्याला गोलाकार टिप्स द्यायला मिळाली. कारण आपले एक हँडलचं ते टिप्स नसते ना त्याच्यामुळे. आता इथं जिथे बॅक साईड कमरेच्या साईडला जरा प्रेस टिप राहिली होती ती देऊन घेतली. आता पूर्ण अस्तर आपण इथं लॉक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीत पूर्ण लॉक करायचं आहे. संपूर्ण लॉक करून घ्यायचं आहे. आणि जो राहिलेला कपडा आहे ना तो कटिंग करून टाकायचा. ठीक आहे. आता इथं आपण 4.5 इंचाचा उभा टक्स जो की आपण बॅक साईडचा कटिंग केलं होतं तिथं. ठीक आहे. आता इथून पण बॅक साईड टक्स द्यायचा अर्धा इंचावर. कारण 1 इंच आपण टक्ससाठी ठेवलं होतं ना म्हणून. अशा पद्धतीत डबल टिप मारायची आणि लॉक करायचं वरती. आता जे काही राहिलेला कपडा आहे ना तो अशा पद्धतीत कट करून टाकायचा असतो. अस्तर कापू नये याची काळजी घ्यायची. ठीक आहे. मैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप इम्पॉर्टिव्ह आणि बरीच माहिती याच्यातून तुम्हाला कळेल आणि अगदी सोप्या भाषेत नवीन पण मुलं शिकतील अशा पद्धतीत मी इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता इथं फ्रंट पार्ट आपण काय एकमेकांना व्यवस्थित हे करून घेऊ. स्टिच करून घ्यायचं. आता गळा पलटून घेतला आपण. आता तो घेऊया अशा पद्धतीत गळा पलटून घेतलेला आहे. आता पूर्ण असं लॉक करून घेऊया याला फ्रंट साईडला.
अशा पद्धतीत तुम्हाला हे लॉक करून घ्यायचं आहे प्रत्येक पार्टला, ठीक आहे. नाहीतर तुम्ही फॅब्रिक ग्लू मिळतो बाजारात, तो आणून चिटकवू शकता, त्याच्यामुळे काम सोपं होतं. आता जो उरलेला जो कपडा आहे तो असा कट करायचा, त्याच्यामुळे आपली फिनिशिंग चांगली येते. आणि तुम्ही असं कट करून घेतलं की त्याला प्रत्येक पार्टला इस्त्री करू शकता, ठीक आहे. आता हे 2 पार्ट एकमेकाच्या समोरासमोर ठेवायचे आणि पफ लावून घ्यायचे. जे कप्स आपण रेडी केले आहेत ना फ्रंट साईडचे प्रिन्सेस कटचे, ते अस्तर लावायचं आधी, नंतर जॉईंट करून घ्यायचे. आता तुम्हाला दाखवते कशा पद्धतीत जॉईंट करायचा. अगदी सोपा आहे, काही कठीण नाही ब्लाऊज शिवायला. चारी बाजूने असे लॉक करून घ्यायचं अस्तर. फक्त एवढीच खबरदारी घ्यायची की शिलाई आपली ही मध्येच सुटू नये याची, ठीक आहे. त्याच्यासाठी दोरे पण जास्त चांगल्या क्वालिटीचे वापरायचे ब्लाऊज शिवताना. अशा पद्धतीत आपला हा पफ प्रिन्सेस कटचा तयार झाला. तसंच आपण हा दुसरा पण तयार करून घेतला आहे, ठीक आहे. आता आपण जॉईंट करणार, तुम्हाला सांगते मी कशा पद्धतीत जॉईंट करायचं. आणि जे आपला प्रिन्सेस कटचा पफ आहे तो तुम्ही गळ्याच्या साईडनं लावाल, तर गळ्याच्या साईडनं लावायचा नसतो, तो आपल्या मुंड्याच्या साईडनं लावायचा, ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं की नाही आलं असेल तर कमेंट्समध्ये सांगा. जे तुमचे जे काही क्वेरी असतील तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. जसे आपण कटोरी ब्लाऊज शिवतो त्याप्रमाणे हा आपल्याला स्टिच करायचा आहे. अर्धा इंच आपली शिलाई मार्जिन ॲड होते, त्याच्यासाठी आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं असतं, ठीक आहे. आता मी जे मेजरमेंट सांगितलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायची गरज नाही. जर तुम्ही, कारण आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे त्यामुळे, ठीक आहे. म्हणून 2 इंच शिलाई मार्जिन घ्या. आता इथं डबल शिलाई मारायची, त्याच्यामुळे आपले पफ व्यवस्थित गोलाकार येतो आणि कुठेही धागे दोरे सुटत नाही, शिलाई उसवत नाही. यासाठी सगळ्या पार्ट्सवर डबल शिलाईच मारायची असते, ठीक आहे. आता बघा कशा पद्धतीत आली आपली फिनिशिंग, छान आली ना. अशा पद्धतीत मी दोन्हीही तयार करून घेतले, बघा दोन्ही तयार करून घेतले. आता हे बॅक साईडला आपण जॉईंट करून घेणार आहोत. पण त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सांगते, बॅक साईड ही सरळ बाजूने ठेवायची असते आणि त्याच्यावर फ्रंट साईड ठेवायचं. फ्रंट साईड कसे ठेवले मी, उलटे. बॅक साईड सरळ आणि फ्रंट साईड उलटे ठेवले आणि अर्धा इंच. आता मी ही शिलाई मारपर्यंत घ्यायची. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता हे जे आहे ते अर्धा इंचावर आपण शोल्डरची शिलाई मारलेली आहे, ठीक आहे. डबल शिलाई मारायची, त्याच्यामुळे आपले शोल्डर हे फिटिंगला बसतात परफेक्टली. कारण आता हे पार्ट आपण एकमेकांना जॉईन करून घ्यायचे आहे. जॉईन करून घेतल्यावर आपण स्लीव्स लावायचे. पहिला जो पार्ट आहेत ना जे जॉईन केले ते सरळ ठेवायचे आणि स्लीव्स उलटी ठेवायची आणि स्लीव्स लावून घ्यायची गोलाकार पद्धतीत.
अशा पद्धत दोन्ही साईडला लावून घ्यायची स्लीव्स. व्यवस्थित लावायची, घाई करायची नाही. जिथे निमुळता भाग असतो तो फ्रंट साईडला आणि जो उंचवटा भाग असतो तो बॅक साईडला लावायचा असतो. त्याच्यामुळे आपल्याला काकेमध्ये चुन्या किंवा अशा फोल्ड होणार नाही. तुमच्या जास्तच जर चुन्या येत असतील तर जेव्हा आपण कटिंग करतो छातीच्या साईडनं अर्धा इंच कट करायचं आहे. ठीक आहे. आतमध्ये घेऊन मुंड्या साईडला अर्धा इंच कट करायचं. आता इथे दोन्ही स्लीव्स मी लावून घेणार आहे सेम पद्धतीत. लावून घेतले. आता जे काय आपण समोरून मी डबल शिलाई मारते यासाठी की आपले स्लीव्स निघू नये यासाठी, म्हणजे दोरे व्यवस्थित दिसावे यासाठी. ठीक आहे. आता इथं मी फ्रंटला आपण पायपिंग करून घेतलं. पायपिंगचा व्हिडिओ एक एक्स्ट्रा अपलोड केलेला आहे. तर कशा पद्धतीत पायपिंग करतात ते तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता इथे स्ट्रेट साईड ब्लाऊज सरळ करायचा आणि स्ट्रेट साईडला एक शिलाई मारून घ्यायची. खूप सोपं आहे अगदी, काही याच्यात कठीण नाही. त्याच्यामुळे अशी शिलाई करणं काही कठीण नाही. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकता. दोन्ही साईडला सरळ स्ट्रेट लाईन, जी आपली फिटिंगची, ह्याला ओव्हरलॉक करायची गरज नाही. जर तुम्हाला ओव्हरलॉक करायचं असेल तर तुम्ही सरळ उलटा करून मार्जिन तुमची जी काही शिलाई असेल ती करू शकता. फिटिंग ब्लाऊज करू शकता. पण मी अशा पद्धतीत करते, त्याच्यामुळे आपल्याला ओव्हरलॉक करायची गरज नाही. अशा पद्धतीत आपण दोन्ही साईड जॉईन करून घेतले. आता इथं मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीत आला आहे तो ब्लाऊज. आता इथं आपण कंबरपट्टी लावून घ्यायची. कंबरपट्टी कशी लावायची? 2 इंचाच्या स्ट्रेप काढायच्या आणि 30 इंचापर्यंत. आणि काय करायचं, जेवढी आपली कंबर आहे त्याचे 4 इंच एक्स्ट्रा घेऊन स्ट्रेप्स काढायचे आणि ब्लाऊज सरळ करायचा कमरेच्या दिशेने आणि स्टेप्स तशी मी जशी जॉईन करते तशी जॉईन करायची सरळ करून. नंतर ती आतमध्ये उलटून घ्यायची. कंबरपट्टी लावली तर फिनिशिंग कंबर आपली व्यवस्थित बसते, कुठे पाठी झोल येत नाही. आता इथं जी पट्टी आहे ना, त्या पट्टीवर आपण प्रेस स्ट्रिप देणार आहोत. दाब शिलाई म्हणतात त्याला. प्रेस स्ट्रिप एक देऊन घ्यायची. त्याच्यामुळे काय होतं, फिनिशिंग सुंदर येते आपल्या ब्लाऊजची. जेवढा आपण वेळ घालवू ना ते ब्लाऊजमध्ये तेवढं आपलं फिनिशिंग सुंदर येतं. गडबडीत जास्त एवढं गडबड करायची नाही ब्लाऊज शिवताना, परफेक्ट यायला पाहिजे. आता बाहेरून आतमधल्या साईडला फोल्ड करून ती पट्टी शिलाई मारून घ्यायची अर्धा इंचावर. इथे मला थोडे बीट्स मिळाले मध्ये मध्ये, त्याच्यामुळे मी थोडं आतमध्ये घेऊन शिलाई मारली आहे. ठीक आहे. आता परत उलटा करायचा आणि एक शिलाई मारून घ्यायची. जी काही फिटिंगची शिलाई असते ना ती आतमधल्या साईडनं, ती आता आतल्या साईडला करायची. आपण बाहेरून मारली ना, आता ती आतल्या साईडनं करून दोन्ही साईडला अशा पद्धतीत मारून घ्यायची. आता मी दोन्ही साईडला अशा पद्धतीत मारून घेतलं. आता तुम्हाला फिटिंग कसं करायचं सांगते. आपली छाती आहे 34 इंच. जिथे मी टेप पकडली आहे तिथून घ्यायचं 8.5 इंच. ठीक आहे. 8.5 इंचावर मार्किंग केलं.
माझी इथे कंबर आहे म्हणजे किती 31 इंच आहे, मी 32 इंचावर धरली. तर तिथं 8 चौक 32, 8 इंचावर मी ते मार्किंग केलं. ठीक आहे. आणि वरती अशी उभी रेषा आखून घेतली. आता इथे आपल्या स्लीव्सची लांबी होती 9.5 इंच आणि रुंदीला आहे ती 5.5 इंच, 6 इंच सॉरी. मग रुंदीला 6 इंच, पण तो लूज ठेवला कारण नंतर फिटिंग करता येतो. आता इथं मी हुक आणि लूप पट्ट्या लावणार आहे. त्या कशा पद्धतीत लावते तुम्हाला दिसतच असेल. आता हुक पट्टी लावताना अस्तर आणि मेन फॅब्रिक घ्यायचं. 2 इंच रुंदीला आणि 8 इंच लांबीला घ्यायची पट्टी, कारण आपला गळा 7 इंचाचा आहे बरोबर. वरती दुडायचं, खाली दुडायला म्हणजे अर्धा इंच जाणार, म्हणून 8 इंचाची पट्टी घ्यायची. आता उलटा साईड डाव्या साईडला हुक पट्टी जी आपण हुक लावतो ना, ती पट्टी डाव्या साईडला असते. ठीक आहे. त्या आतल्या साईडनं लावून घेतली. आता इथं लूप पट्टी पण लावून घ्यायची आहे उजव्या साईडला. हुकलूक पट्ट्या तुम्हाला सहज लावता येतील अशी मी आशा करते. आता जिथे आपण फिटिंगची रेषा आखली होती तिथं फिटिंग करून घेऊया व्यवस्थित. अगदी परफेक्ट फिटिंग होणार आहे आपली. इथे ब्लाऊज आपला 100% पण 80% पूर्ण झाला म्हणजे फिटिंग करून. आता त्याला हुक लावायचे आहेत, मला लूक करायचं आहे आणि तुरपाई करायची आहे. तर ते पूर्ण झाली की आपला 100% कंप्लीट होणार. तर अशा पद्धतीने आपली ही फिटिंग दोन्ही साईडला कंप्लीट केलेली आहे. तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज कसा शिवायचा स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे मी दाखवून दिलेला आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि हां, तुम्हाला जर नवीन मैत्रिणी असतील तर त्यांनी मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर याची बॅक साईड आणि फ्रंट साईड कशी आली असेल तुम्हाला मी डब्बीला वेअर करून दाखवीनच, तरी पण मी इथे तुम्हाला शो करते आहे. तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला अशाच पद्धतीचे क्रिएटिव्ह व्यवस्थित दाखवणार. थोड्या वेळाने थोड्या दिवसात आरीवर्क कसं करायचं ते पण दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, हा माझा फायनल लूक आहे. इस्त्री केल्यावर फायनल लूक कसा आला आहे तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगू शकता. आणि व्हिडिओ मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे मी डम्मीला विअर केला आहे. त्याचे पफ बघा किती परफेक्ट, स्लीव्ज बघा किती परफेक्ट आले आहेत. तर इथे पण मी तर चला मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया आपल्या चॅनलमध्ये ह्याच. तोपर्यंत बाय बाय.